हे बघा शोरूम बेड होता आता काल रात्रीचा काढलाय बघा. मशीन पण काढली होती. हा इथं सोफा कोच होता. इथे सोफा होता काल रात्री मग दाखवल्या बोलतोय निघाला ते बघा. इथं खाली शौचालय जो महानगरपालिकेने नवीन बनवलेला शौचालय बघा कसं बनवलंय हे बघा. हे बघा राहण्याचा अड्डा 3 महीने से यहाँ पे रह गए. कपडे बिपडे इथे आंघोळ करायला वापरतं. 3-4 महीने से रहते ऐसे वो लोग बोल रहे हैं. आपण पहा पनवेल महानगरपालिकेचा अजब कारभार हा. म्हणजे येत्या गेल्या 10 दिवसापूर्वी एक झोपडपट्टीमधले शौचालय एक छोट्याशा लहान मुलीवर अत्याचाराचा प्रसंग आपण पाहिला असेल. तीच घटना नाही होत तर आज येथे कांबोड्यामध्ये सेक्टर 15 इथे चक्क लोक राहतात. मी त्यांना माहिती विचारली, बाबा तुम्ही किती दिवसापासून राहता? 3 महिन्यापासून आम्ही इथे राहतो. आणि याचे हप्ते घेतात अधिकारी वर्ग. आला लक्षात ना? अशा पद्धतीने माहिती मिळाली. महत्त्वाचं म्हणजे याची 30 ते 40 लाख रुपये किमतीने पनवेल महानगरपालिकेने अशा सुंदर पद्धतीने शौचालय बांधून जनतेचे पैसे प्रॉपर्टी टॅक्स खर्च करून लोकांना सेवा मिळण्यासाठी केलेली वस्तू आहे. आणि आज या वस्तूमध्ये अनधिकृत हे अधिकारी वर्ग इथंचे हप्ते घेतात आणि राहायला देतात. महत्त्वाचं म्हणजे एका शौचालयावर जवळजवळ महिन्याला 5 ते 7 लाख रुपये खर्च केला जातो. ते कसं? तर पहिली गोष्ट इथं पाणी देणारे 2 टाईम पाणी दिला जातोय. दुसरी गोष्ट इथं रोज फॉगिंग केली जातो. मच्छर साफ करण्यासाठी तशी स्वच्छता अभियान यंत्रणा राबवली जातात. पुन्हा इथचे घनकचऱ्याचे अधिकारी येत असतात. घनकचरा साफ केला जातो. या सर्व प्रक्रियेला 3-4 महिने कोण दिसलं नाही का? हा फार मोठा पडलेला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट पनवेल महानगरपालिकेमध्ये अतिक्रमण विभाग नेमलेला आहे. मग अतिक्रमण विभाग काय करतो? मी आज मागणी करतोय, आज मी स्वतः आयुक्तांना पत्र देतोय का या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि यांना निलंबनाचं कारवाई नाही झाली तर मी स्वतः इथं उपोषणला बसणार आहे. विरोधी पक्ष नेता या नात्याने मी 2 दिवसानंतर मी त्या उपोषणला बसणार आहे. जर कोणतीही कारवाई 2 दिवसाच्या आत झाली नाही, येत्या 20 तारखेला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आहे. त्या सभेच्या आत मी आत्ताच आपल्या कॅमेऱ्याद्वारे सांगतो, त्यापर्यंत या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई झाली नाही तर मी स्वतः इथे उपोषणला बसणार आहे, हे तुम्हाला नमूद करतो. तुम्ही प्रश्न विचारता का? विचारलं. आत्ता माझी ताई गोवारी ताई यांचे मिस्टर गोवारी हे स्वतः काल पाहणी करण्यासाठी आले. पूर्ण बेड होते, सुसज्ज सोफा होता, पुन्हा तिथशी भांडी वगैरे होती, वॉशिंग मशीन होती. या सर्व वस्तू इथंशी होत्या. पण जशी न्यूज स्वतःच्या मोबाईलवरनं दाखवली आहे स्वतःही का अशा प्रकारे माझ्या मतदारसंघामध्ये आमच्या प्रियाताई गोवारी आहेत, त्याही सांगितलं माझ्या मतदारसंघामध्ये अशी अवस्था आहे. उद्या काय जबरदस्ती कोणती घटना घडली त्याला नगरसेवकच हा जबाबदार राहतो. का नगरसेवक जबाबदार राहतो? या भागात या परिसरामध्ये जर देखभाल करायचा असतो हे काम फक्त नगरसेवकाचा असतो. मग तुम्ही कुठे पाहता? हे पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतील म्हणून हे स्वतःही दाखवलं. आणि आज रात्री मला कंप्लेंट पण केली. कालही सुद्धा सांगितलं मी स्वतः याप्रमाणे इथं सुद्धा पाणी करायला आलो, मीच इथं शाप झालेलो आहे. अशा प्रकारे पनवेल महानगरपालिकेची व्यवस्था होत असेल तर महानगरपालिका ही कुठे चालली हे आपण पाहू. पनवेल महानगरपालिकेने 40 लाख रुपये इतकं शौचालय बांधण्यात आलेलं आहे. मी याच शौचालयामध्ये आपण पाहू शकतात सुंदर अशा पद्धतीने जे आहे शौचालय बांधण्यात आलेलं आहे. स्त्री आणि पुरुषांसाठी असं शौचालयामध्ये 40 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे. तर चार्जिंग सेंटर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच काय या शौचालयामध्ये जर बघितलं या ठिकाणी शौचालय नेमकी कुणासाठी, या ठिकाणी जर आपण बघितलं तर काल वॉशिंग मशीन होते, वेगवेगळे फ्रीज होते. मात्र आज जर आपण बघितलं या ठिकाणी कामगारांसाठी हा शौचालय आहे का, त्यांच्यासाठी शौचालय का, इथे राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे का, हाच एक महत्वाचा मुद्दा आहे.
आपण दिव्यांगांसाठी सुद्धा शौचालय करण्यात आलं होतं. या संपूर्ण शौचालयावर जो आहे तो कब्जा करण्याचं काम जो आहे या इथल्या काही कामगारांनी केलाय का, असाच प्रश्न निर्माण होतोय. आपण या साईडला बघितलं तर आधुनिक पद्धतीने जे आहेत वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. मात्र इथे 40 लाख रुपये खर्च करण्यात आला असला तरी मात्र हा शौचालयामध्ये या ठिकाणी व्यक्ती राहत होता, सफाई कर्मचारी राहत आहेत का, कुठले कामगार राहत आहेत का, हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येत. त्यामुळे शौचालयावर नवी पनवेल महानगरपालिकेचं नियंत्रण आहे की नाहीये, या ठिकाणी कुणीही राहतं आणि याची चौकशी होणार आहे का, शौचालयाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने एखाद्या परिवाराने राहणं कितपत योग्य आहे का, असा प्रश्न आता रहिवाशी उपस्थित करत आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश वाडेसह विकास मिरगडे, साम टीव्ही, पनवेल, नवी मुंबई.